नमस्कार वाचक हो, मी सुनीता तांबे. आपल्यासमोर एका पुस्तकाचं रूढार्थाने परीक्षण किंवा समीक्षा असं नाही म्हणता येणार, पण तो पुस्तक वाचल्यानंतर मला जे वाचक म्हणून जाणवलं ते आपल्यासमोर सादर करते. हिंदू धर्मात मानल्या जाणाऱ्या पुराणकथांमधून शंकर या देवाच्या तिसऱ्या डोळ्यासंदर्भात असा उल्लेख सापडतो की जेव्हा पृथ्वीचा विनाश करण्याची वेळ येते किंवा काहीही दुष्ट, वाईट असं नष्ट करण्याची वेळ येते, तेव्हा हा शिवशंकर क्रोधानं आपला तिसरा डोळा उघडतो आणि त्या डोळ्यातून बाहेर पडणाऱ्या ज्वालेत सारं काही भस्म होऊन जातं. जे कसं हीन आणि एकूणच जीवनसृष्टीस धोकादायक आहे असं जळून गेल्यानंतर पृथ्वी पुन्हा एकदा नवसर्जनास, नवनिर्मितीस तयार होते. किरण येले या उमद्या लेखकाचा तिसरा डोळा हा कथासंग्रह 2019मध्ये ग्रंथालीने प्रकाशित केला आहे. या संग्रहात एकूण 7 कथा आहेत. त्यापैकी 4 कथा या हिंदू मुस्लिम दंगल या कथासूत्रावर आधारित असून बाकीच्या 3 कथा या समाजातील विविध स्तरामधील संघर्ष अधोरेखित करतात. वर जरी या सर्व कथा समाजातील विविध घडामोडीवर आधारित असल्या, विविध जातीपाती, धर्म यामधल्या कधी प्रकट तर कधी छुप्या संघर्षाच्या असल्या, तरी प्रत्येक कथा ही आपल्याला मृत्यू या शाश्वत सत्याकडे घेऊन जाते. कधी हा मृत्यू ठळकपणे शाब्दिक स्वरूपात समोर येतो, तर कधी अप्रत्यक्षरित्या कथेत घोटाळत राहतोय असं जाणवत राहतं. कथा, बीज, कथेची मांडणी, लिखाणाची शैली, भाषेचा वापर इत्यादी वैशिष्ट्ये प्रत्येक कथेनुसार वेगवेगळी आढळली, तरी मृत्यू हा सामायिक मुद्दा घेऊन सर्व कथांचा तौलनिक अभ्यास करणं म्हणूनच मला संयुक्तिक वाटलं. पहिली कथा बघूयात. पहिल्या कथेचं नाव आहे हारून फ्रेमवर्क्स. दंगलीमध्ये अडकलेल्या एका गरीब मुस्लिम कुटुंबाची ही कथा आहे. या कुटुंबाला आजूबाजूचे इतर धर्मीय मदत करतात, वाचवतात, मात्र मुस्लिम माणूसच यातल्या कुटुंब प्रमुखाचा जीव घेतो. दंगल म्हणजे नक्की काय असतं हे सामान्य लोकांच्या मानसिकतेतून या कथेत दाखवलंय. लहान मुलं, स्त्रिया, तरुण यांचे विचार या कथेत येतात. इतर धर्मीयांच्या द्वेषापोटी माणूस आंधळेपणानं स्वतःच्या धर्मातील लोकांना जाळण्यास कारणीभूत कसा होतो हे वाचकाला चटका लागेल अशा पद्धतीनं लेखकानं दाखवले. हे दाखवत असतानाच दंगलीत फक्त माणसंच मारली जातात, त्यांचं धर्म नाही हे विदारक सत्य समोर येतं. या लेखकाची लिहिण्याची प्रवृत्ती ही धाडशी आहे. आजकाल समाजातील कोणत्याही समूहाच्या भावना कशावरनं दुखावल्या जातील नेम नाही. फट म्हणता निदर्शनं वगैरे अशा गोष्टी होत असतात, पण जे दिसतं ते लेखक प्रामाणिकपणे मांडतात. कथेच्या गरजेनुसार किरण येले कोणताही आव न आणता सहजपणे लिहितात हे जाणवतं. भूक आणि धर्म किंवा देव या संकल्पना भेदक पद्धतीनं मांडताना सर्व सृष्टीची नियंत्रक शक्ती ही भूक आणि म्हणूनच ती धर्म आणि देव यांच्या वरचढ ठरते असा एक वेगळा विचार त्यांनी वाचकाला दिला आहे. दुसरी कथा आहे झुंबर. झुंबर या कथेत भिकारी जगातला धनकू आणि अतिश्रीमंत दगडूशेठ यांच्या भेटीचा प्रवास मिरवणूक हे माध्यम वापरून लालित्यपूर्ण शैलीनं रंगवलेला आहे. पात्रांची नावं पण पहा कशी विसंगत आहेत. कथेत 2 स्तर आहेत, एक भीक मागणे आणि मिरवणूक काढणे. यातील अनेक बारीक-सारीक तपशील किरण येले यांनी अतिशय प्रवाहीपणे रेखाटलेले आहेत. झुंबर या कथेत अत्यंत छोट्या कथाबीजाचं रूपांतर लेखकानं मोठ्या कौशल्यपूर्ण रीतीनं एका दमदार कथेत केलंय. गरीब धनकूला फक्त एकदा श्रीमंत दगडूशेठला भेटायचंय. त्याच्या जीवनाचं तेवढं एकच जणू ध्येय असतं. धनकूचा हा संघर्ष तळागाळातील लोकांचा प्रातिनिधिक संघर्ष आहे. दगडूशेठला भेटण्याचं त्याचं स्वप्न 2 पावलावर असताना त्याला जीवघेण्या मारहाणीला सामोरं जावं लागतं. यात धनकूचं पुढे काय झालं? मारहाणीत तो मेला का? की तो खचला? त्यानं आपलं स्वप्न सोडून दिलं काय? की तो नव्यानं वेगळाच धनकू म्हणून जन्माला आला? अशा अनेक शक्यतांना कवेत घेत ही कथा संपून जाते. तिसरी कथा आहे इस्साक पक्का हिंदू होता. या कथेमध्ये इस्साक या मुलाचं हिंदू जीवनशैली ते मुस्लिम जीवनशैली असं स्थित्यंतर कसं होत जातं याची माहिती दिली. हे काहीसं अविश्वसनीय वाटावं असंच आहे. वाचकाला प्रश्न पडू शकतो की खरंच असं असतं का? आणि मग आपण जेव्हा आपली झापडं बाजूला सारतो तेव्हा समाजात असं बरंच काही घडताना दिसत असतं, पण आपण सोयीस्कररित्या त्याकडे दुर्लक्ष करत असतो. धर्माचा अडसर न मानता एकमेकावर प्रेम करणाऱ्या मित्रांच्या नात्यातील विश्वासाला दंगल कशी सुरुंग लावते याची ही कथा आहे.
मैत्री हे जीवनातील सुंदर आणि आश्वासक मूल्य धार्मिक कट्टरतेच्या पायदळीत उडवलं जातं. पक्का हिंदू किंवा पक्का मुसलमान असण्यापेक्षा पक्का मित्र असणं आणि संकटाच्या दंगलीत ही मैत्री टिकवून ठेवणं आवश्यक आहे, असा संदेश ही कथा देते. चौथी कथा आहे प्रॉपर्टी एक्झिबिशन. कुठलंही अवडंबर न आणता साधी, सोपी, सरळ आणि थेट रचना हे या कथेचं वैशिष्ट्य आहे. असं म्हटलं जातं, जे जितकं अधिक खाजगी ते तितकंच अधिक वैश्विक असतं. या न्यायानं दत्ताजवळ या मध्यमवर्गीय कष्टकरी माणसाचं वैयक्तिक दुःख आभाळ एवढं मोठं होऊन आपल्यासमोर येतं. यातील रंभा ह्या म्हशीच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी जीवन संघर्ष दाखवत असतानाच पुन्हा शहरात सुद्धा असे अनेक वर्ग संघर्ष कसे चालत असतात हे दाखवलंय. वाढत्या औद्योगिकरणाने काही विशिष्ट समाजगट कसा झिजून संपला आणि काळाच्या पटलावर त्यांची काहीच निशाणी कशी उरली नाही, हे समर्पक शेवटातून लेखकानं संवेदनशीलरित्या मांडलंय. लेखकानं या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे त्यांची पात्रच त्यांचं माध्यम बनवून जगाला आपलं दुःख सांगत असतात. लेखकाची ही लेखन प्रेरणा कुणाच्याच खिजगणतीत नसलेल्या सामान्य माणसाच्या दुःखाला वाचा देऊन त्यांना न्याय देण्याचा नक्कीच प्रयत्न करते. पाचवी कथा आहे असुविधा के लिए खेद है. एखाद्या घटनेचं किंवा प्रसंगाचं वर्णन त्यात आहे. दोन अनोळखी भिन्नधर्मी व्यक्तींचं अबोध नातं ट्रेन प्रवासात गप्पा मारण्यापासून एकत्र बसून दारू पिण्यापर्यंत सहज फुलत जातं. परंतु इतर प्रवाशांच्या हिंदू मुस्लिम दंगलीबद्दल नुसत्या बोलण्यानेच त्यांच्या संवादाला अदृश्य असा तडा जातो. जसा कधी कधी काचेचा ग्लास चांगला वाटतो, पण त्यात काही ओतल्यावर त्याला हलकेच तडा जावा ना, तसा ती त्याची तडा गेलेली बारीक रेघ आधी आपल्याला दिसूच नये, असं काहीसं ही कथा वाचताना वाटतं. अशा अनेक गोष्टींनी आजचा समाज तडकताना दिसतो आहे. दंगलीचं सावट केवळ ट्रेनच्या प्रवासावर नाही, तर संपूर्ण समाजावर पडलेलं आहे, याचं वास्तववादी चित्रण ही कथा नेमकेपणानं करते. सर्वच कथांमध्ये पात्रांची स्वतःची भाषा आणि संवाद हे त्या पात्रांचेच वाटतात, हे लेखक किरण येले यांचं आवर्जून नोंद घेण्यासारखं लेखन वैशिष्ट्य याही कथेत अगदी सुरेख उतरलंय. सहावी कथा आहे जावेद जिवंत आहे. मुंबईतील प्रत्यक्ष दंगलीचं वर्णन यात आलंय. अशा दंगलीत रस्त्यावर राहणारे, झोपडपट्टीत राहणारे भिकारी असेच लोक कसे मरण पावतात, याचं वास्तववादी चित्रण यात आलंय. कथेच्या शेवटी वेगळ्या धाटणीनं यातील दंगलीत मरणारा जावेद वाचकाला प्रश्न विचारतो की अशा दंगलीच्या वेळी तुम्ही कुठे असणार आहात. बाकी इतर कोणत्याही कथेत लेखक अदृश्य राहतो, त्याची पात्रच बोलत राहतात आणि वाचकाला ते कुठलंही तत्त्वज्ञान शिकवित नाहीत. या कथेतून मात्र या संवेदनशील लेखकाला राहावलं नाही आणि त्याचं माणूसपण अस्वस्थ होऊन डोकावलंच. सामाजिक भान येण्यासाठी अशा कथा लोकांनी वाचायला हव्यात, विशेषतः तरुण वर्गाने. किरण येले यांच्या कथा अगदी टोकाचं झडझडून वाचकाला अस्वस्थ करणार नाहीत कदाचित, पण जिंदगीच्या नाकारलेपणाचं ओझं घेऊन खुरटत जगणाऱ्या माणसांचं मनोविश्व ते उत्तमरित्या वाचकासमोर नक्कीच आणतात. सातवी कथा आहे तिसरा डुळा. या कथासंग्रहातील ही अंतिम आणि पुस्तकाचं शीर्षक असलेली कथा आहे. एका लहानग्या निष्पाप मुलाचं भावविश्व साकारताना गरिबी आणि वस्तुस्थिती यांचं भान कथानायकाला कसं येत जातं हे दाखवलंय. स्वतःला देव समजून शंकराचं रूप घेऊन जत्रेत सोंग नाचवल्यानंतर छोट्या महादू आणि आईला पोलीस स्टेशनची हवा खावी लागते. तिसऱ्या डोळ्याची शक्ती माहिती असलेल्या महादूला शंकराचा तो तिसरा डोळा वाचवू शकत नाही. वास्तवाच्या एकाच क्रूर फटक्यानं हा छोटा महादू उद्ध्वस्त होतो आणि त्यातून नवा महादू जन्माला येतो आणि हा नवा महादू बेरकी आहे, कुणावर विश्वास ठेवणारा नाही. एका वेगळ्या पद्धतीने प्रचारकी न होता धर्म जे सांगतो ते समाजात आढळत नसेल तर माणसांचं काय होऊ शकतं ही कथा सांगते. जगातील प्रत्येक धर्म अनेक चांगली मूल्य सांगत असताना त्यांना मानणाऱ्या श्रद्धाळू माणसांना प्रत्यक्ष जगताना मात्र विपरीत जीवन अनुभवांना सामोरं जावं लागतं. समाजव्यवस्थेत धर्मातल्या प्रश्नांना उत्तरं देणारी ठोस विधायक पर्यायी व्यवस्था सापडत नाही. अशावेळी ही माणसं नीती आणि तिच्या धुंदोळ्यावर झुलत राहतात, मानसिक अशक्त होत जातात. ही खरं तर युगानुयुगाची मानवी समाज जीवनाची शोकांतिकाच आहे. या भोवऱ्यात सापडलेला आपण सारेच जण स्वतःपुरती जीवनदृष्टी विकसित करत जगण्याची धडपड करत असतो, पण कधी कधी आपल्या आतला तिसरा डोळा उघडतो आणि सारे विश्वास, साऱ्या धारणा जळून खाक होतात. किरण येले यांच्या ग्रंथाली प्रकाशित तिसरा डोळा या कथासंग्रहातील 7 कथांचा विचार करताना सुरुवातीला मी दिलेल्या संदर्भाप्रमाणे यात विनाश आहे, जळून जाणं आहे, काहीतरी नष्ट होणं आहे, पण तो संदर्भ पृथ्वीच्या नवीन सर्जनशीलतेला लागू पडतो.
तसे किरण येले यांच्या या कोणत्याच कथेतून पात्रांच्या आयुष्यात नव्यानं काही सर्जन होणार आहे किंवा होऊ शकणार आहे याचे संकेत मिळत नाहीत. पण समाजात फारशा महत्त्वाच्या नसणाऱ्या, संपू शकणाऱ्या, संपलेल्या, पिचलेल्या माणसांच्या दुःखाच्या गोष्टी कुठलाही मुलामा न चढवता किरण येले संवेदनशील मनाने टिपतात, वाचकांसमोर उलगडतात आणि त्यांना ही समाजाची नकोशी बाजू बघायला भाग पाडतात. चंगळवादी दुनियेत रमणाऱ्या आणि आभासी बिलोरी स्वप्न पाहणाऱ्या मध्यमवर्गीय माणसांचा स्वतःचा झाकून घेतलेला ज्ञानाचा तिसरा डोळा या निमित्तानं वाचनानं किलकिला होऊन समाजाचं हे रूपदर्शन त्यांच्यातल्या बोथट झालेल्या संवेदनेला जागं करणारं ठरलं तर किरण येले यांच्या कष्टाचं चीज झाल्यासारखं होईल. एका जागल्याची भूमिका पार पाडल्याचं समाधान त्यांना नक्कीच मिळेल. आजच्या एकूणच असुरक्षित भवतालात अशा डोळे उघडून बघायला भाग पाडणाऱ्या साहित्याची खूप गरज आहे. किरण येले यांच्या लेखन प्रवासाला शुभेच्छा देऊन मी थांबते. धन्यवाद.